राज्यातल्या एकूणच सगळ्या आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून आवश्यक त्या उपाययोजना करण्याबद्दलच्या सूचना जाहीर केलेल्या आहेत। उद्या परवा दिवशी एक बैठक सुद्धा होईल आणि जो व्हायरस आलेला आहे त्या व्हायरसचा एक बेंगलोरमध्ये जरी रुग्ण सापडलेला असला तरी त्यामुळे कोणतीही काळजी करायची गरज नाही। आरोग्य विभागाच्या आवश्यक त्या सूचनांचं पालन करणं आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने स्वतःची काळजी घेणं या सगळ्याच गोष्टी करण्याबद्दल आपण सर्वच आपल्या नागरिकांना सूचना करतोय। बऱ्याच वेळा असं होत असते की सोशल मीडियामध्ये, पेपरमध्ये किंवा आमच्या एकमेकाच्या बोलण्यांमधनं सुद्धा विनाकारण माणसांच्या मध्ये भीती तयार होते। अशी कोणतीही भीती बाळगण्याची गरज नाही। अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपण सर्व लोकांची काळजी घेऊया आणि या जो काही रुग्ण सापडलाय त्याच्याबद्दल सुद्धा देश पातळीवरती आरोग्य विभागाची यंत्रणा काम करेल। आपल्या राज्यातल्या लोकांची सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने काळजी घेण्याबद्दल आरोग्य विभाग अतिशय योग्य ते निर्देश दिलेले आहेत। राज्याच्या आरोग्य विभागाची काय बैठक नियोजित आहे का काय नाही याबद्दल उद्या किंवा परवा दिवशी सुद्धा आपण बैठक घेतोय आणि त्या बैठकीच्या माध्यमातून सर्व आमच्या आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी असतील, सर्व डॉक्टर्स असतील यांना सुद्धा सूचना दिल्या जातील। कोणत्याही परिस्थितीमध्ये या जो रुग्ण सापडलाय त्यामुळे घाबरण्याची गरज नाही। आवश्यक त्या उपाययोजना करण्याबद्दल आरोग्य विभागाची सगळी यंत्रणा जी सूचना देईल त्याचं नागरिकांनी पालन करावं, बस इतकंच। प्राथमिक स्तरावरती गाईडलाईन्स ज्यापूर्वी कोरोनाच्या आजाराच्या वेळेला होत्या त्याच साधारणतः असणार आहेत। मला वाटतं त्या प्रकाशित सुद्धा झालेल्या आहेत। आपण सगळेजण सुद्धा ते सोशल मीडियावर बघू शकता आणि उद्या आम्ही सगळेजण सुद्धा त्या प्रसिद्ध करतोय आरोग्य विभागाच्या वतीनं। म्हणजे थोडक्यात काय आहे की संसर्गजन्य आजारासाठी ज्या काही काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे होती त्या सगळ्या काळजी घेणं, म्हणजे हात स्वच्छ ठेवणं असेल, एक शिंकण्यापासून थोडीशी काळजी घेणं असेल, अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्याबद्दलचे योग्य ते गाईडलाईन्स उद्या प्रकाशित होतील आणि आपण सगळेजणच अशा पद्धतीच्या कुठल्याही आजारापासून काळजी घेऊया आणि सगळ्याच लोकांना अतिशय चांगल्या पद्धतीने या सगळ्याच्या सूचना देऊया। नागरिकांना काय आवाहन करा? मुख्यमंत्री आज येणार आहेत कोल्हापूरमध्ये, या संदर्भात काही चर्चा होऊ शकते? नाही, मुख्यमंत्री सातत्याने सगळ्याच विषयांवरती चर्चा करत असतात। त्यांच्यासमोर राज्याचा खूप मोठा व्याप आहे आणि ते सगळ्याच गोष्टीला आम्हाला सर्वांना सूचना देत असतात। त्यामुळे साहजिकच त्या सगळ्या गोष्टींबद्दल सुद्धा सूचना ते देतील। अफवा या सगळ्या प्रकारामध्ये खूप महत्वाचा घटक असतो की ज्या अफवेमुळे अनेक लोक भीती निर्माण होते, तर त्यासाठी काय नेमकं? माझी राज्यातल्या सर्व नागरिकांना विनंती इतकीच आहे की कोणत्याही अफवांवरती, सोशल मीडियावरच्या योग्य अयोग्य बातम्यांवरती विश्वास न ठेवता या राज्याचा आरोग्य विभाग अत्यंत सक्षम आहे। कोरोनासारख्या अत्यंत गंभीर अशा पद्धतीच्या आजाराला सुद्धा आपण सगळ्यांनी त्याच विभागाच्या सहकार्यानं परतवून लावलंय। त्यामुळे कुठल्याही अफवांवरती विश्वास न ठेवता फक्त आवश्यक ती उपाययोजना करण्याबद्दल ज्या आरोग्य विभागाच्या सूचना येतील त्याचं पालन करा आणि आपण अतिशय काळजी स्वतःची घ्या, बस। इचलकरंजी मेडिकल कॉलेज होण्यासाठी काय तुमची हालचाल असते? आज आपल्या मतदारसंघाचे नूतन आमदार सन्मान्य राहुल आवाडेंनी मी मंत्री झाल्यापासून सातत्यानं आग्रह करून मला पहिल्यांदा कुठं बोललं असेल तर आयजीएमला बोलवलंय। त्यामुळे साहजिकच आज ह्या सगळ्या विभागाची पाहणी आपण करतोय आणि त्यानंतर ज्या काही आपल्याला इथं सुधारणा करता येतील, ज्या काही नवीन चांगल्या पद्धतीच्या इन्स्टिट्यूट उभा करता येतील त्या सगळ्या करण्यासाठी सुद्धा आपण पुढे जाऊ। क्या कहेंगे, नया वायरस है वो आ गया है, भारत में एंट्री किया है, महाराष्ट्र गवर्नमेंट क्या खबरदारी ले जाने वाले हैं आरोग्य विभाग की ओर से मैं बस इतनी ही सभी हमारे नागरिकों को विनती करता हूं कि जो आरोग्य विभाग की सूचना आपको मिलेगी उसी तरह से आप काम कीजिए, बस। बाकी कुछ जो भी है उसके लिए ज्यादा मतलब जो अभी हम लोग आरोग्य विभाग की जो निर्देश जारी करेंगे उसका बस पालन कीजिए, बस। मुंबई में उसके बारे में अभी सीएम साहब से भी हम बात करेंगे और उसके बाद मुंबई में भी आवश्यकता पड़ने पर उसके लिए बैठक भी बुलाएंगे और लोगों को जो कुछ सूचना देनी है वो देंगे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।